नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. माहूर येथील तहसीलदार व गट विकास अधिकारी यांना दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकुरे पाटील कुंचिलकर यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष राजूभाऊ शरकुरवार व माहूर तालुका कार्यकारिणीचे पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे गट विकास अधिकारी तहसीलदारांना तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. इशारा माहूर तालुक्यातील दिव्यांग वृद्ध निराधार बांधवांनी तहसीलदार आणि गट विकास अधिकाऱ्यांमार्फत माननीय विभागीय अधिकारी साहेब संभाजीनगर, माननीय दिव्यांग आयुक्त साहेब पुणे, माननीय जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांना निवेदन मार्फत जिल्हा तहसीलदार साहेब माहूर आणि गट विकास अधिकारी साहेब माहूर यांच्या मार्फत पाठवण्याची विनंती केली. यामध्ये असे विनंती की दिव्यांग वृद्ध निराधारांच्या बांधवासाठी दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकुरे पाटील कुंचिलकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक आंदोलनं, धरणे आंदोलनं, मोर्चे, उपोषण आणि मतदान कार्ड परत घ्या आणि ज्या अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकारी दिव्यांगाचे प्रश्न सुटत नसतील त्यांना दिव्यांग कायदा आणि दप्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात यावी म्हणून पोलीस स्टेशनवर निवेदन देऊनही आणि सोयीच्या मरणाची परवानगी मागूनही दिव्यांगांना सोयीच्या मरणाची परवानगी मिळत नाही आणि त्यांना हक्क मिळत नसल्यामुळे हे निवेदन देण्यात आलेले आहे. माननीय जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेब यांनी नांदेड जिल्ह्यामध्ये दिव्यांगाच्या प्रश्नासाठी 7 वेळा बैठक घेऊन दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी संबंधित अधिकारी दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत सुनावणीचे आदेश देऊन त्याबद्दल एकाही तहसीलदार आणि बीडीओनी गट विकास अधिकाऱ्यांनी त्यांचे आदेश आणि निर्देश पालन केलेले नाही किंवा एकाही प्रश्नाची साधी उत्तर मिळाले नसल्यामुळं आज 15 प्रश्नाबद्दल नांदेड जिल्ह्यामध्ये होत असलेल्या दिव्यांग बांधवावर होत असलेला अन्याय आणि त्यांना मिळत नसलेले हक्क याबद्दल 15 दिवसामध्ये जर सुनावणीमध्ये घेतलेल्या निर्देशाची आदेशाची अंमलबजावणी नाही झाल्यास तर नांदेड जिल्ह्यामध्ये प्रत्येक तहसीलदार गट विकास अधिकारी यांच्या दालनामध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनावर देण्यात आलेला आहे. 15 दिवसाच्या नंतर कोणतीही पूर्वसूचना न देता दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकुरे पाटील कुंचिलकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसीलदार आणि सर्व गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजी संबंधित अधिकारी यांना निवेदन देऊन प्रत्यक्ष चर्चा करून निवेदनाद्वारे इशारा दिलेला आहे. या इशाऱ्याची गंभीर दखल नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसीलदार साहेबांनी, सर्व गटविकास अधिकारी साहेबांनी घ्यावी आणि याबद्दल माननीय नूतन जिल्हाधिकारी राहुल कर्डेले साहेब यांना दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकुरे पाटील कुंचिलकर आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांना सुनावणीमध्ये झालेले आदेश आणि सुनावणीमध्ये झालेले पूर्वसूचना त्यांना देण्यात आलेल्या आहे. पण माननीय नूतन जिल्हाधिकारी साहेबांनी विशेष लक्ष देऊन 15 दिवसात प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिलेले आहे. जर 15 दिवसात जिल्हाधिकारी साहेबांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कनिष्ठ अधिकाऱ्याला सूचना द्याव्यात आणि जर सूचनेचं जर अधिकारी पालन करत नसतील त्यांच्यावर दप्तर दिरंगाई कायदा आणि दिव्यांग कायद्याप्रमाणे योग्य ती कारवाई करावी. नसेल तर दिव्यांग बांधवांना या जंगली प्राण्याप्रमाणे जगणं अशक्य असल्यामुळं एकतर दिव्यांगांना हक्क द्यावा, नसेल तर सोयीच्या मरण्याची परवानगी द्यावी. असे अनेक वेळा आंदोलन करून जर न्याय हक्क मिळत नसेल तर दिव्यांग बांधव कोणते आंदोलन करतील आणि केव्हा करतील हे पूर्वसूचना न देता प्रशासनाला
गंभीर इशाराद्वारे, निवेदनाद्वारे आणि या चॅनलद्वारे आम्ही माहिती देत आहोत. जर यांची गंभीर दखल नाही घेतल्यास दिव्यांग बांधवांचा या प्रशासनाने अंत पाहू नये आणि आम्हा दिव्यांगांना आमचा हक्क द्यावा. हक्क देता येत नसेल तर नांदेड जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी आणि तहसीलदारांना निवेदन देऊन, पूर्वसूचना देऊन, आता पूर्वसूचना म्हणून आम्ही प्रत्येक तहसीलमध्ये आणि गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन इशारा देत आहोत. आणि या इशाऱ्याची जर गंभीर दखल नाही घेतल्यास, तीव्र आंदोलन झाल्यास, या आंदोलनामध्ये जर दिव्यांगांना येताना जाताना काही दुखापत झाली त्याची आणि किंवा अनुचित प्रकार घडल्यास याची प्रशासन यांची गंभीर दखल घ्यावी. त्यांची जबाबदारी प्रशासनावर राहील. तरी कृपया या निवेदनाचा आणि या चॅनलद्वारे दिलेल्या माहितीची आपण सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी अशी विनंती दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र जिल्हा नांदेडच्या वतीने करण्यात येत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.